यंदा पौष शाकंभरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारीला असणार आहे. या दिवशी गुरुपुरुषामृत योगही तयार होत आहे. गुरुपुरुषामृत योग दिनी माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंची पूजा केली जाते. श्री सूक्तम कणकधारा स्तोत्राचे पठण या दिवशी करावं. देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी सोने खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे, कारण सोन्याला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून थोडंसं का होईना सोनं या दिवशी खरेदी करून घरी आणावं अशी मान्यता आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच खरेदी करा, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी निराश न होता 5 रुपयाची ही वस्तू लक्ष्मीला आकृष्ट करणारी, लक्ष्मीला प्रिय असणारी ही वस्तू आवर्जून घरामध्ये खरेदी करून या दिवशी आणायची आहे. तर ती वस्तू म्हणजे कवड्या. तर कवड्या या दिवशी का आणाव्या, तर कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली होती आणि कवड्यांमध्ये धन आकृष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे ज्यांना सोनं खरेदी शक्य होत नाही त्यांनी या गुरु पुरुष अमृत योग दिनी 3, 5, 7, 9, 11 जशी तुम्हाला वाटते तशी कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायची आणि तांदळाच्या राशीवरती मांडून छान हळदी कुंकू धूप दीप नैवेद्य दाखवून या कवड्यांची माता लक्ष्मीचं पूजा करा. आणि अशी माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.